मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांची प्रलंबित 500 कोटींची बिले मिळावी म्हणून मुंबई कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारपासून आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू झालंय। सरकारने आमची बिले लवकरात लवकर मिळावी असे असोसिएशनचे कार्याध्यक्ष दादा इंगळे यांनी यावेळी सांगितले। मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात येणाऱ्या 4 विभागात इलाका शहर विभाग, मध्य मुंबई विभाग वरळी, एकात्मिक घटक विभाग, जे हॉस्पिटल, उत्तर मुंबई विभाग, अंधेरी या 4ही विभागात काम करणाऱ्या 400 कंत्राटदारांची 500 कोटींची बिलं प्रलंबित आहेत। ही बिले 2216 व 2059 या हेड अंतर्गत 14 महिन्यांपासून मिळणे बाकी आहे असे अध्यक्ष मुकुंद काकड म्हणाले। 500 कंत्राटदार मुंबईतील 500 कंत्राटदार आपल्या विविध मागण्यांसाठी व 500 कोटीची थकीत बिलं घेण्यासाठी आज आझाद मैदानात आलेले आहेत। आज त्यांचे उपाध्यक्ष इंगळे साहेब मुंबई आउटलुकची वार्ता करत आहेत। आम्ही मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबईतले कॉन्ट्रॅक्टर आहोत। आम्ही मुंबईतल्या अति महत्त्वाच्या इमारती म्हणजे इथं आम्ही लिहिलेल्या सर्व ज्या इमारती महत्त्वाच्या आहेत हे मंत्री महोदय बंगले, मंत्रालय, हॉस्पिटल, कोर्ट या अशा अति महत्त्वाच्या इमारतींची आम्ही देखभाल दुरुस्तीची कामं 2216 आणि 2059 या 2 हेड अंतर्गत करत असतो। आणि ह्याची बिलं आमची गेली 1.5 वर्षापासून म्हणजे जवळजवळ 14 महिन्यापासून 500 कोटीची बिलं थकीत आहेत। या थकीत बिलांसाठी आता आम्ही सर्व 500 कॉन्ट्रॅक्टरांनी इथं काम बंद आंदोलन आणि साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। सर, तुमच्या काम बंद आंदोलनामुळे नेमका जनतेवरती समाजावरती काय फरक पडेल? कसं ह्या ज्या महत्त्वाच्या इमारती आहेत ह्याची जर देखभाल गोष्टी थांबली तर तिथं सगळी स्वच्छता म्हणा, तिथलं लिकेज म्हणा, तिथली रंगरुंग सगळ्या बऱ्याच गोष्टी तिथं थांबतील आणि त्याच्यामुळं आणि त्यात रेसिडेन्शियल आहे राहणाऱ्या IAS ऑफिसर आहेत, जज आहेत, त्यांची कामं आता नवीन जज लोक राहायला येत आहेत तर त्यांची जर रिनोव्हेशन रिपेअर जर रूम झाल्या नाही तर त्यांना राहणं शक्य नाही आहे। पोलिसांची कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणात, ती बंद पडतील। धन्यवाद। रमेश अवताडे, मुंबई आउटलुक। गणपती उत्सवा अगोदर तातडीने आमचे 500 कोटींची बिले देण्यात यावी असे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर या सर्वांनी तातडीने लक्ष घालून प्रथम प्राधान्याने द्यावीत जेणेकरून गणपती सण आनंदाने साजरा करता येईल असे दादा इंगळे म्हणाले। रूपरेषा अशी की आम्हाला गव्हर्नमेंटनी केलेल्या कामांचे देय की आम्हाला त्वरित द्यावे। कारण काय झालं, पूर्ण कॉन्ट्रॅक्टर लोक हे एक तर मराठी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मराठी माणूस जवळजवळ आता या धंद्यातून संपायची वेळ आली आणि आज जर पैसे दिले नाहीत तर आज प्रत्येकाने दागिने गहाण ठेवले, कोणी बँकेकडनं लोन घेतलं आहे आणि बँकांचा तगादा सुरू आहे। म्हणजे इथे यामध्ये तर 10-15 कॉन्ट्रॅक्टरला पत्र आले बँकांचे की तुम्ही पैसे भरा, कारण पैसे तुम्हाला मंथली इन्स्टॉलमेंट भरावंच लागतं। त्याच्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टर त्रस्त आहे, म्हणून हा मार्ग आम्ही अवलंबला। आमची एकच इच्छा आहे की गव्हर्नमेंटने आम्हाला केलेल्या कामांचे लवकरात लवकर देयके द्यावे जेणेकरून आम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी पण सुटकारा मिळेल आणि आम्ही जे काम बंद आंदोलन केले ते आम्ही सुरळीत पुन्हा चालू करू। आम्हाला गव्हर्नमेंटला कोणाला वेठीस धरायचं नाही, आमच्याकडे पैसेच नाही आहे आणि मागणारे लेबर, कॉन्ट्रॅक्टर, लेबर, आज काही लोकांचे लेबरसुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे। लेबर लोकांना पैसे द्यायला नाही आहे, लेबर लोक फोन करतात, तेही टेन्शनमध्ये असतात, तेही वेगवेगळ्या भाषेमध्ये आमच्याशी बोलतात, त्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टर स्ट्रेसमध्ये आहे। गव्हर्नमेंटने याची दखल घेऊन लवकरात लवकर पैसे देण्याचा आम्हाला बंदोबस्त करावी विनंती। मुंबईचे आमचे 3-4 डिव्हिजन मुंबईमध्ये, मुंबई साबा मंडळ म्हणून एक आहे, तिथे सुप्रिटेंडेंट इंजिनियर बसतात आणि वरळी, अंधेरी आणि इथे 1-2 डिव्हिजन आहे। आता सर्वांचे मिळून 400 ते 500 कोटीपर्यंतचे बिलं प्रलंबित आहे। काही पोलीस विभागाचे पण बिलं प्रलंबित आहे, जे पोलीस कमिशनर कार्यालयातून जे कामं मंजूर होतात त्यांचे कामे पण झालेले, पण त्यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा त्यांनी मंजुऱ्या दिलेल्या आहेत। तर एक तर तुमच्याकडे पैसे नसेल तर मंजुऱ्या देऊच नका आणि जर दिल्या तर मग त्या कामाला पैसे द्या, विनाकारण कॉन्ट्रॅक्टरला वेठीस धरू नका। किती मिळाले तुम्हाला पैसे? किती मिळाले? किती बॅलन्स? कमीत कमी 500 कोटी जर दिले तर सर्व लोकांचं पोलीस आणि 2216-2059 जे रेसिडेन्शियल इमारती आहे आणि जे कमर्शियल इमारती यांचेच 500 कोटी आहे आणि पोलीस इमारतीचे 200-300 कोटी आहेत, ते द्यावे। 3-3, 4-4 वर्षे पेमेंट देत नाही कॉन्ट्रॅक्टरला, म्हणजे त्याच्याकडे उत्तर नाही समोरच्याला द्यायला, सप्लायर थांबत नाही, लेबर थांबत नाही, मग आम्ही का थांबावं? आणि आमच्याकडे पैसे असेल तर थांबलं असतो ना, कोणाकडे पैसेच नाही म्हणून लोक त्रस्त आहे। तर तुम्ही लवकरात लवकर पैसे द्या, विषय संपवा, भेट द्या। आम्ही काय चोर लुटेरे नाही आहे, आम्ही काम केलं शासनाचं, घरातले पैसे टाकलेले आहेत, मग तुम्हाला पैसे द्यायला हरकत काय? कोण आज उधारीमध्ये एक 10 रुपयाची वस्तू कोण उधार येत नाही, तुम्हाला आज 500 कोटीचे कामं करून द्यायचे, वरतून असं वेठीस धरायचं, ही चुकीची गोष्ट आहे। देखभाल दुरुस्त आहे का नवीन बांधकाम आहे? नाही, देखभाल दुरुस्त आहे। जे बंगले 2216 आणि 2059 नाही नवीन नाही आहे, जे मंत्रालयाचे बंगले वगैरे देखभाल दुरुस्ती 2216 आणि 2059 2 हेड अंतर्गत ही कामं सगळी येतात। किती लेबर अंदाजे?
लेबर आता कॉन्ट्रॅक्टर वाईज लेबर असतात, 400 कॉन्ट्रॅक्टर, नेचर ऑफ वर्क आहे, ज्या पद्धतीचं काम आहे त्या पद्धतीने लेबर प्रोव्हाइड केले जातं, त्या पद्धतीचं मटेरियल लागतं. आणि इथे VIP असल्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकारी, हायकोर्ट आहे, मंत्रालय, इथे कामं करावीच लागतात आणि दर्जा राहून कामं करावं लागतात. ते आम्ही गव्हर्नमेंटच्या रेटने करतो, मग तेही आम्हाला परवडत नाही. मग ते पेमेंट तरी का रोखतात? पेमेंट देऊन टाका विषय. म्हणजे किती लेबर असतील टोटल? लेबर असे Total म्हटलं तर 5,000 5,000 लेबर लेबर आहेत टोटल, असं जर बोलले प्रत्येक तर. कॉन्ट्रॅक्टर 30-40 पेंटर झाले आणि काय झालं, काम बंद असल्यामुळे ते लोकही बिचारे उपाशी. आम्हालाही परत अजून तो पुढचा फटका बसतोय की आमच्या इकडे काम बंद असल्यामुळे लेबर कॉन्ट्रॅक्टर मिळत नाहीये. ते बिचारे किती दिवस थांबणार आहेत? अशा खूप अडचणी, त्यांना अधिकाऱ्यांना अडचणी येते आणि आम्हालाही अडचणी येते. त्याचं सॉल्व्ह करावं ही विनंती. आमच्याकडे आता टेन्शनमध्ये 2-3 कॉन्ट्रॅक्टरना अटॅक पण आलेले आहेत. एकाला ब्रेन हॅमरेज झालेला आहे. शासनाने जी आहे आम्हाला फार त्रास देऊ नये, आता आम्ही फार टेन्शनमध्ये सगळे आहोत. तुमचे किती दिवसचे आंदोलन आहे? हे आम्हाला पैसे मिळेपर्यंत आंदोलन चालणार आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. ठेकेदार एकजुटीचा ठेकेदार एकजुटीचा कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही. काम बंद, 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 काम बंद. यावेळी उपाध्यक्ष सचिन कदम, सचिव यश गौतम, प्रशांत पालसकर, दशरथ बोरवडेकर व संचालक मंडळ समन्वय समिती व कंत्राटदार उपस्थित होते.